आणि आता एक मोठी बातमी आहे। शिवडी न्हावा टोल संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालाय। आता टोल 250 रुपये ठेवला जाणार आहे। हा टोल 500 आणि त्यानंतर 350 करावा असा प्रस्ताव होता, परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यामध्ये 250 रुपये म्हणजे 250 रुपये हा टोल असेल असं ठरलेलं आहे। राजू सोनवणे अपडेट देतील। राजू, पाहतोय अमोल, आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय म्हणावा लागेल। जो काही शिवडी न्हावा सागरी सेतू आहे याचा टोल संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे आणि 250 रुपये टोल ठेवण्यासंदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा प्रस्ताव जो आहे तो 500 रुपयाचा टोल ठेवण्यात यावा अशा प्रकारचा होता। दुसरा प्रस्ताव जो आहे तो 350 रुपये करण्यात आलेला होता, मात्र कुठेतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 250 रुपये जी हलकी वाहने आहेत, लहान वाहनं आहेत, त्यांच्या एकेरी मार्गाचा जो आहे तो 250 रुपयाचा टोल ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल, कारण 12 जानेवारी पासून जे आहे तर हा सागरी सेतू सर्वसामान्यांच्या वापरामध्ये येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि त्या संदर्भातला हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण हा देशातील सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे। 21,200 कोटी रुपये खर्चाचा आणि 22 किलोमीटर लांबीचा हा बहुचर्चित शिवडी न्हावा अटल सेतूवर आहे आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे। मात्र जी काही मोठी वाहनं असतील किंवा अवजड वाहनं असतील यांच्या संदर्भातला आणखी किती टोल ठेवलेला आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे लहान वाहनांसाठीचा टोल जो आहे तो 250 रुपये ठेवलेला आहे। हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल। राजू, नेमकी काय चर्चा झाली? आधी 500 रुपये, त्यानंतर 350 रुपये आणि शेवटी 250 रुपयांवरती एकमत झालेलं आहे। कशी चर्चा झाली आज नेमकी मंत्रिमंडळाच्या बैठकीत? अमोल, आपण बघतोय की MMRD असेल किंवा अगदी नगर विकास विभाग असेल तर जो काही खर्च आलेला आहे त्या खर्चाच्या उत्पन्नाच्या जर तुलनेने पाहिला तर 500 रुपये आणि 350 रुपये अशा प्रकारचे दोन मतप्रभव जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र कुठेतरी हा जनतेसाठी जे आहे तो जास्त होऊ शकतो अशा प्रकारचे काही मंत्र्यांची भावना होती, कारण हा 22 किलोमीटरचा फक्त रस्ता आहे आणि त्यासाठी जास्त रुपये मोजावे लागू शकतात। त्याचप्रमाणे आपण पाहतोय का पुढे लोकसभा आणि विधानसभेची सुद्धा निवडणुका आहेत, त्यामुळे कुठेतरी दिलासा दिला जावा या सर्वांचा काही मंत्र्यांची भूमिका होती आणि त्यामुळे जो आहे कुठेतरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुद्धा हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण हा अतिशय महत्वाचा सागरी सेतू असणार आहे। अगदी मुंबई एक्सप्रेस असेल किंवा कोकणामध्ये जोडणारा हा रस्ता आहे, त्यामुळे याच्यावरती रहदारी मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते असू शकते। त्यामुळे कुठेतरी नाराजी वाढू नये, त्यामुळे सुरुवातीला हा जो टोल आहे तो 250 रुपये ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजू, कोणत्या वाहनांना 250 रुपये असेल आणि मोठी वाहनं असतील त्यांच्यासाठी किती रुपये असेल, त्यावरती नेमकी काय चर्चा झाली आहे? अमोल, आपण पाहिलेलं आहे की आतापर्यंत हलकी वाहने जे आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय झालेला आहे। त्यांच्यासाठी 250 रुपयाचा टोल जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। मात्र जो मूळचा प्रस्ताव होता त्यामध्ये आपण पाहिलं तर हलकी वाहने 500 रुपयांचा होता, मिनी बस 800 रुपये, बस ट्रक 1,660 रुपये, MAV 1,810, अवजड वाहने 2,600, अति अवजड वाहने 3,160 अशा प्रकारचे जे आहे तो प्रस्ताव होता। मात्र हा प्रस्ताव जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। हलके वाहनांसाठी जो दर आहे तो 250 रुपये केलेला आहे। त्यामुळे अवजड वाहनांसाठी आणि टेम्पो ट्रकसाठी काही निर्णय बदललाय का तो कायम आहे हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे तो निर्णय थोड्याच येईल। मात्र हलक्या वाहनांना जो आहे तो दिला पाहायला मिळतो। हलक्या वाहनांना 250 रुपये आहे आणि जी मोठी वाहनं आहेत त्यांच्यासाठी नेमका काय निर्णय होतो त्याचे अपडेट आम्ही राजू तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।